नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्या हा टॉपिक पूर्ण डिटेलमध्ये पाहिला. तर या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्या चिन्हाची रिव्हिजन थोडक्यात पाहणार आहोत. 1 या संख्येसाठी आय हे चिन्ह, 10 या संख्येसाठी एक्स, 100 या संख्येसाठी सी व 1000 या संख्येसाठी एम. त्याचबरोबर 5 या संख्येसाठी व्ही, 50 या संख्येसाठी एल, 500 या संख्येसाठी डी. तर मुलांनो, हे चिन्हे लक्षात राहण्यासाठी आपण एका छोट्याशा कागदावर ही चिन्हे व संख्या लिहून ठेवली व ज्यावेळेस आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस पाहिली तर एक 3-4 दिवसात ही संख्या चिन्हे आपल्या कायमची लक्षात राहतील. त्याचबरोबर यासाठी लागणारे नियम आपण थोडक्यात पाहूया. पहिला नियम, आय व एक्स एकापुढे एक फक्त 2 किंवा 3 वेळा लिहावा. म्हणजे 4 वेळा आय 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 चालत नाही. दुसरा नियम, आय व एक्स एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करावी. म्हणजे जर आय 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 असे लिहिले असेल तर आय प्लस आय प्लस आय इक्वल टू 3 असे त्याचे उत्तर येईल. त्याचबरोबर व्ही हे चिन्ह एकापुढे एक व डावीकडे लिहिले जात नाही. ज्याप्रमाणे आपण आय व एक्स एकापुढे एक लिहितो, जसे एक्स 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 म्हणजे 30, त्याप्रमाणे आपण व्ही 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 इक्वल टू 25 म्हणू शकत 15 म्हणू शकत नाही. व व्ही हे चिन्ह आपण डाव्या साईडला, मोठ्या संख्येच्या डाव्या साईडला सुद्धा लिहू शकत नाही. चौथा नियम, आय व हे एक्स हे चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर बेरीज करावी. म्हणजेच एक्स आय जर असे लिहिले तर एक्सची किंमत 10 आणि आयची किंमत 1 इक्वल टू 11. व आय हे चिन्ह आय व एक्स हे चिन्ह मोठ्या चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर ती मोठ्या संख्येतून ती संख्या ते चिन्ह वजा करावे. म्हणजे आय एक्स, एक्सची किंमत 10, आयची किंमत 1, त्यामुळं 10मधून 1 मायनस करायचा इक्वल टू 9. पाचवा नियम, व्ही हे चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर बेरीज करावी. व्ही हे चिन्ह मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर बेरीज करावी. उदाहरणार्थ, जर आपण एक्स व्ही असे लिहिले तर एक्सची किंमत 10 व व्हीची किंमत 5, त्याचा आन्सर येईल 15. व्ही हे चिन्ह डावीकडे लिहायचे नाही. महत्त्वाचा नियम. तर हे की पॉईंट्स आपण एका पेजवर लिहून जर 7-8 दिवस याची सतत रिव्हिजन केली तर हा टॉपिक आपला पूर्णपणे लक्षात राहील. मुलांनी 1 ते 100 पर्यंतच्या रोमन संख्या चिन्हांचा व्यवस्थित सराव करावा. यावरील प्रश्नांची उत्तरे मंथन परीक्षेसाठी किंवा स्कॉलरशिप परीक्षेसाठी विचारली जातात. त्यामुळे या टॉपिकमध्ये सरावाची खूप गरज आहे. धन्यवाद.